रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योग खात्याचा कार्यभार घेतल्यानंतर रत्नागिरी शहरात विशेषतः तालुक्यामध्ये अनेक काही वास्तू निर्माण केल्या जेणेकरून पर्यटनाच्या माध्यमातून त्यांना किंवा रोजगाराची संधी उपलब्ध होईल ह्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी निधीची उपलब्धता करून दिली। आता त्यांनी ह्या मतदारसंघात रोजगार निर्मितीवरती मोठा भर दिल्याचं दिसतं आहे। कारण वाटत असेल किंवा रीळ उंडी असेल किंवा साधारणपणे तुमचा वाटत रीळ उंडी असेल किंवा निवेंडी असेल, हा जो सगळा भाग आहे रत्नागिरी तालुक्याचा जवळजवळ निम्मा भाग त्या ठिकाणी काही उद्योग आणू इच्छितात आणि ह्यापूर्वीच त्यांनी त्या घोषणा केल्या होत्या। पण आता त्याची कुठेतरी घोषणेची पूर्तता होण्याच्या दृष्टीने म्हणा, त्याची सुरुवात होण्याच्या दृष्टीने म्हणा, आता आपण साधारण विचार केला तर ह्या जयगड पठ्ठ्यामध्ये साधारणपणे रीळ इंडीमध्ये संरक्षण विभागातला निबे म्हणजे रणगाडे जे संरक्षण विभागात किंवा सैन्यात रणगाड्यांचा वापर होतो त्याकरता काही एक ते रणगाडे वाहतुकीसाठी काही पूल निर्माण केले जातात। त्याच्या निर्मितीसाठी सुद्धा तो कारखाना तिथे येऊ इच्छितो आणि त्याकरता सामंतांचे प्रयत्न आहेत। जवळजवळ 254 कोटी रुपये हे जागेसाठी देण्यात येणार आहेत आणि सुमारे 205 हेक्टर जमीन त्याकरता आवश्यक आहे आणि त्याची जवळजवळ भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। म्हणजे 32-2 ही एकच प्रक्रिया बाकी राहिलेली आहे। बाकी सर्व सोपस्कार भूसंपादनाचे महसूल विभागाकडून पूर्णत्वाला गेलेले आहेत। दुसरा विचार केला तर कॅशू पार्क, काजू कॅशू पार्क हा निवेंडीमध्ये येतो आहे। तिथेसुद्धा जवळजवळ 104 हेक्टर जागा त्याकरता आवश्यक आहे आणि सुमारे 144 कोटी रुपये म्हणजे 144 साधारणपणे कोटी 99 लाख रुपये त्या जागेसाठी MIDC देणार आहे। यासाठी निधीची उपलब्धता MIDC करणार आहे आणि त्या माध्यमातून MIDCकडूनच महसूल विभागाकडून याची मोजणी होते आणि त्याचबरोबर अंबानी डिफेन्स हा वाटत लय पाहतो आहे। साधारणपणे त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात जमीन लागणार आहे। 5 गावं आहेत, त्यात 2 गावांचं भूसंपादन झालेलं आहे, 3 गावांचं व्हायचं आहे। साधारणपणे हा सारा विचार केला ना या 3 ठिकाणी हे महत्त्वाचे प्रकल्प येत आहेत। त्यामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे। जमिनीची आवश्यकता होती, जमीन उपलब्ध होते। 2 प्रकल्पाची जमीन जवळ अंतिम टप्प्यात जमीन भूसंपादनाची प्रक्रिया झाली आणि अंबानी डिफेन्सचा यासाठी सुद्धा जागा उपलब्ध झाली, फक्त प्रक्रिया सुरू व्हायची आहे भूसंपादनाची। एकंदरीत साधा विचार केला तर येत्या काळामध्ये ह्या जयगड पट्ट्यातले ही गावं औद्योगिकदृष्ट्या फार प्रगत होणार आहेत, त्यामधून रोजगार मिळणार आहे आणि एकंदरीत ह्या जिल्ह्याचं चित्र येत्या काही दिवसात पलटणार आहे ते रोजगार निर्मितीतून। त्यामुळे एकंदरीत सारा विचार केला तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपला मतदारसंघ केंद्रित केला आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रकल्प आणलेत। दावोच्या करारमधला सुद्धा एक प्रकल्प आहे, त्याचीसुद्धा त्या प्रकल्पाचा फायदा ह्या मतदारसंघातल्या तरुणांना येत्या भविष्यकाळात होणार आहे आणि सारासार विचार केला तर येत्या काळात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हे रोजगार निर्मितीचं केंद्र बनेल असंच म्हणावं लागेल। टाइम्स डिजिटलकरता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।